शिकूया MSCIT, घडूया AIची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा 7057512113 आणि 9960962424 या नंबरवर. नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये. तर मंडळी, नागरिक जे असतात ते संध्याकाळच्या टायमिंगला घराच्या बाहेर पडतात आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेस त्यांना अनेक जे प्रश्न असतात ते खरं तर आज कोणता पदार्थ जो असतो तो ट्राय करायचा आणि आज आपण कोणती टेस्ट आहे ती घ्यायची. तर आपण आज संध्याकाळी आलेलो आहोत कोपरगाव शहरामध्ये. कोपरगाव शहरामध्ये आपण जर बघितलं तर अनेक जे असतात ते खवय्यांसाठी अनेक जे काही खाद्यपदार्थांचे जे शॉप असतात ते आहेत आणि आपण आज अशा एका ठिकाणी आलेलो आहोत कोपरगावमधील मिस्टर मोमोज या ठिकाणी. आपण जर बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण खरं तर मिस्टर मोमोज हे या ठिकाणी खूप व्हायरल होताना आपण कोपरगावमध्ये आज बघत आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर संध्याकाळच्या टायमिंगला या ठिकाणी गर्दी असते, ती कस्टमरची गर्दी या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी पाहावयास मिळते. दादा, सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूज मध्ये. धन्यवाद सर, धन्यवाद. काय सांगाल आपण? सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की मिस्टर मोमोज हे जे नाव ठेवण्यामागे आपला काय उद्देश आहे? उद्देश असा काही नाहीये सर, एक सुचलं मला, एक युनिक नाव आहे मिस्टर मोमोज, तर मी ते ठेवून दिलं. काय प्रॉब्लेम? काय सांगाल की मोमोज मध्ये कोणते कोणते व्हरायटी असेल, क्वालिटी वगैरे असेल, कोणते कोणते टाईपचे जे मोमोज आहेत ते मिळतात आपल्याकडे? सर, आपल्याकडे प्युअर व्हेज मोमोज मिळतात. त्यामध्ये आपण व्हेज ठेवतो, त्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल्स असतात. त्यानंतर आपल्याकडे पनीर मोमोज मिळतात. पनीर मोमोज मध्ये पण व्हरायटीज आहेत. पनीर टिक्का मोमोज, पनीर चीज मोमोज, पनीर कुरकुरे मोमोज, त्यानंतर स्टीम फ्राईड, दोन्ही प्रकारचे मोमोज आपल्याकडे अवेलेबल आहे. एकदम टेस्टी दोन्ही पण. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बघितलेले आहेत की मिस्टर मोमोज या ठिकाणी खरं तर प्रचंड संध्याकाळच्या वेळेस ग्राहकांची जी गर्दी असते ती असते. तर सांगाल की असं काय आहेत आपल्या ज्या मोमोज मध्ये की कस्टमर या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह होतात? सर, पहिली गोष्ट तर आपल्याकडची गर्दीचं कारण तुम्ही मोमोज टेस्ट केल्यानंतरच तुम्हाला कळणार. आपण जे मोमोज देतो एकदम बेस्ट क्वालिटी मोमोज आहे. जसे पुणे, नाशिक, बँगलोर इकडे भेटतात त्या टाईपचे मोमोज आपण आपल्या कोपरगावमध्ये देतोय. आणि त्यानंतर आला प्रश्न सोशल मीडियाचा, तर आजकालची जी जनरेशन आहे ती सोशल मीडियामध्ये टाइम वेस्ट करते त्यांचा एकदम. माझ्या डोक्यात तेच आलं की आपण सोशल मीडियाचा एक चांगला वापर करून आपल्या शॉपचा सेल वाढवू शकतो आणि त्याचा मला भरपूर प्रमाणात फरकही जाणवलाय. भरपूर कस्टमर्स रील्स बघून येतात, टेस्ट करतात आणि माझे रेग्युलर कस्टमर होऊन जातात. संध्याकाळी फक्त 2 ते 3 तासामध्येच आपण या ठिकाणी अवेलेबल असता आणि याच्या व्यतिरिक्त आपण दिवसभरामध्ये म्हणजे आपला वेळ आहे तो कुठे घालवता? सर, मी 9 to 6 जॉब करतो. जॉब केल्यानंतर माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण एक बिझनेस पण करू शकतो. पार्ट टाइम मध्ये चालू केलं तर थोडं फार होईल, बट आता मी सांगू शकतो की मी कोपरगावमध्ये पार्ट टाइम मध्ये एक बिझनेस रन करतोय आणि तो खूप सक्सेसफुल बिझनेस आहे माझा. मी रोजच्या 40 ते 50 प्लेट सेल करतोय. माझ्याकडे एका प्लेटची प्राइस 60 ते 130 रुपयापर्यंत माझ्याकडे मोमोज भेटतात आणि खूप चांगलं वाटतं सर की मी एक माझ्या इच्छे मुलं आजकाल फिरताय इकडं तिकडं, काहीतरी करताय आणि मी माझा पूर्ण वेळ माझ्या बिझनेससाठी देतोय, माझ्या जॉबसाठी देतोय, माझं करिअर घडवण्यासाठी देतोय. तर अभिमान वाटतो सर स्वतःचा आणि घरच्यांना पण प्राऊड फील होतं की आपला मुलगा काहीतरी करतोय आणि त्याच्यातून त्याला काहीतरी अर्निंग्स भेटते, जेणेकरून तो आपल्या घरच्यांची इच्छा पूर्ण करू शकतोय. नक्कीच, खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद, धन्यवाद सर. आणि त्याचबरोबर खरं तर अतिशय छान संकल्पना आहे दादांची आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांचे या ठिकाणी कस्टमर आहेत. दादा, सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूज मध्ये. नमस्कार सर. काय सांगाल आपण या ठिकाणी मोमोज जे आहेत ते ट्राय करतात, कोणते मोमोज जे आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि कधी कधी आपण या ठिकाणी येतात, काय सांगाल? म्हणजे ते जेव्हापासून ही ओपनिंग झाली तेव्हापासून मी ते रेग्युलर कस्टमर आहे आणि मोमोज माझा पर्सनल फेवरेट जर बघितलं तर ही व्हेज मोमोज जी आहे फ्रायवाली, मला ती आवडती. आणि प्लस मोमोजचे म्हणजे आता घरी जर आपण काही कुठे जंक वेगळं खाल्लं, फ्राईड मोमोज आहे, जंक हे पण जंकच आहे, आपण याला जंक मध्ये कन्सिडर करू, पण आम्ही लहान लेकरांना पण हे मोमोज देऊ शकतो जे स्टीम मोमोज आहे. ते स्टीम मोमोज लहान लेकरांसाठी पण हेल्दी राहतात, टेस्टमध्ये क्वालिटी एकदम फ्रेश राहतात, घरगुती पद्धतीचे मोमोज आहे. आणि प्लस सपोर्टिंग आपला मराठी माणूस आहे आणि उद्योजक बनलेला आहे तो, तर त्याला नेहमी सपोर्ट करणार आम्ही आणि लोकांनाही सल्ला देणार की तुम्ही या व्हिजिट करा मिस्टर मोमोज, कोपरगावमध्ये सर्वात फेमस आहे. नक्कीच, म्हणजे खरं तर त्यांची जी क्वालिटी आहे ती बघून आपण या ठिकाणी खरं तर आलेला. क्वालिटी बेस्ट आहे सर, तुम्ही एक ट्राय करू शकता माझ्या प्लेट. नो थँक्स. पर क्वालिटी तर खूपच छान आहे, फार छान, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. आणि यंग पोरगा आहे म्हणजे त्याला पण माहिती आहे की लोकांच्या हेल्थसाठी काय करू शकतो आपण. आणि प्लस त्याचा स्वभाव चांगला आहे, कस्टमर अट्रॅक्ट होतात त्याच्या बोलण्याने. आणि असा एकही कस्टमर नाही की तो म्हणजे इथून असा सॅड गेलेला आहे, त्याचा बोलण्याचं चांगलं आहे, व्यवहार चांगला आहे लोकांसोबत. तर हा माणूस एकदम
छान आहे, बेस्ट आहे. आणि मी याला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट म्हणेन. हे अजून मोठे हो आणि म्हणजे आम्हाला फ्रँचायझी जरी आली आम्हाला घरच्या आसपास तर आम्ही अजून खुश होऊ. नक्कीच खूप खूप धन्यवाद दादा. ओके, वेलकम. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आणखी सुद्धा काही कस्टमर आहेत. दादा सर्वात आधी स्वागत आहे आपलं. काय सांगाल की या ठिकाणी आपण जे मोमोज आहे ते सध्या घेण्यासाठी आलेला आहात? मी 2 दिवसा अगोदर आलतो आता इकडे पार्सल म्हणजे इकडे खाल्लं होतं. आता 4 प्लेट पार्सल घेऊन जाऊ राहिलो. 2 प्लेट पनीरचे, 2 प्लेट याचे व्हेजचे. क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आपल्या कोपरगावात शिर्डी विर्डी इकडे कुठंच क्वालिटी नाही भेटणार. ही क्वालिटी फक्त तुम्हाला भेटणार म्हणजे नाशिक, मुंबई, बेंगलोर वगैरे इकडे कुठे भेटणार नाही. बाकी दुसरं सांगितलं तर माणूस एक नंबर, माणूसचा स्वभाव एक नंबर, कस्टमर सोबत कसा बोलायचा, कसा राहायचा, कसा व्यवहार करायचा म्हणजे एकदम चांगलं आहे. आता मी इथं कोणाकडं काय अडचण राहू द्या, कसं राहू द्या, इकडं यायला असं नाही की गर्दी आहे तू थांब मी थांबतो, तू आला अगोदर तुला देतो म्हणजे चांगला माणूस आहे. बाकी काही नाही. क्वालिटी म्हणजे आपल्या कोपरगावात अशी क्वालिटी कुठंच नाही भेटणार. आपण जे आता बोललेत की 4 प्लेट जे आहेत ते पार्सल या ठिकाणी घेण्यासाठी आलेला आहात, त्यामागे काय उद्देश आपला? म्हणजे हायजेनिक आहे प्लस ऑइल वगैरे एकदम बेस्ट आहे. फास्ट काम आहे, स्लो काम नाही, कस्टमर सोबत चांगला व्यवहार आहे बस. तर नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांचे कस्टमर सुद्धा या ठिकाणी होते आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा रिव्ह्यू जो आहे तो त्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि अतिशय छान जी संकल्पना आहेत ती या दादांची आहेत. आणि यांचं जे ठिकाण आहेत ते कोपरगावमधील अण्णाभाऊ साठे पुतळा आहेत. तर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या डाव्या साईडला त्यांचं मिस्टर मोमोज म्हणून या ठिकाणी जे शॉप आहेत आणि रोज संध्याकाळी जे 4च्या नंतर ते या ठिकाणी असतात आणि संध्याकाळपर्यंत जे 4 ते 5 तासामध्ये ते या ठिकाणी दिवसभर प्रामुख्याने आपण जर त्यांच्याशी एक गोष्ट जर बघितली तर ते दिवसभर खरं तर जॉब करता आणि जॉबच्या टायमानंतर जो खरं तर त्यांच्याकडे जो टायमिंग उडतो त्या टायमिंगमध्ये या ठिकाणी मोमोजचं जे त्यांचं जे शॉप आहे त्या ठिकाणी. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.